नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्लॅटफॉर्ममध्ये. विद्यार्थ्यांनो, आपला आज शब्दरूपाने लेक्चर नंबर 4. यामध्ये आपण उरलेले जे 2-3 टेबल आहेत, स्त्रीलिंगी शब्दांचा टेबल आहे, त्यानंतर नपुंसकलिंगी शब्दांचा टेबल आहे, त्यानंतर ऋकारांचा टेबल राहिलेला आहे आपल्याला. हे 3 टेबल आपल्याला आज लर्न करायचे आहेत. त्यानंतर आपला स्वरांचा टेबल पूर्ण कंप्लीट झाला. यामध्ये विद्यार्थ्यांनो 2 ते 3 क्वेश्चन दरवर्षी विचारले जातात स्वरांच्या टेबलमधून. व्यंजनांच्या टेबलमधून एक क्वेश्चन असतो आणि शेवटला उरलेला सर्वनामाचा टेबल, त्यातून एक क्वेश्चन दरवर्षी असतो. तर आज आपण शिकूया स्त्रीलिंगी शब्दांचा टेबल. त्याद्वारे कशा शब्दांच्या द्वारे आपण शब्दरूपांचे आन्सर काढायचे सर्व हे आपण शिकूया. आणि मी तुम्हाला जेवढे सांगितलेत, आता जसं मी तुम्हाला पुल्लिंगी शब्द जे होते त्याच्यामध्ये 2च टेबल असं करा सांगितले, एक रामचा करा आणि एक मुनीचा करा. त्या 2 टेबलनी तुम्हाला पूर्ण पुल्लिंगी शब्दांचे स्वरांत शब्दरूपाने सर्वांचे काढता येतील तुम्हाला. जर आता स्त्रीलिंगीमध्ये पण सेम तुम्हाला 2च टेबल मी देणार आहे. एक टेबल असणार आहे आकारांसाठी आणि दुसरा टेबल असणार आहे बाकी स्वरांची शब्दांसाठी. या 2 टेबलद्वारे तुम्ही पूर्ण स्त्रीलिंगी शब्दांचा आन्सर काढू शकता, आढावा घेऊ शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता इकडे बघा, हा तुम्हाला समोर एक टेबल दिलेला आहे मी. स्वरांत म्हणजेच कोणत्या स्वराने त्याचा अंत होतोय, आणि स्त्रीलिंगी जे शब्द दिलेले आहेत त्यामध्ये मग आता तुम्हाला बघा, कला, बला, स्थिरा, माला सर्व या शब्दांच्या शेवटी काय लागतं रे, कोणत्या स्वराने अंत होतोय, तर तो होतोय आ. आकारांत. अ मध्ये तर शब्दच नाही स्त्रीलिंगी, त्यामुळे तुम्हाला टेबल लर्न करायची गरजच नाही. कोणता अकारांत स्वरांत वाला. आकारांत मध्ये बघा, यामध्ये 4 शब्द दिलेत, कला, बला, स्थिरा, माला. आणि विद्यार्थ्यांनो 99% क्वेश्चन हे या टेबल मधलेच असतात. यांचीच विभक्ती विचारली जाते, नवीन कोणताही ट्राय केला जात नाही या ठिकाणी. हे जे शब्द दिलेले आहेत त्या ठिकाणचीच तुम्हाला क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जातात. इकडे बघा, आता हा जो स्त्रीलिंगी शब्द दिलेत सर्व, यामध्ये जे स्वरांत दिलेत सर्वांचे, त्यानंतर आकारांत बघा, आकारांत मध्ये एक शब्द घ्या कोणताही, त्याचा टेबल करा आणि तो टेबल उरलेल्या सर्व शब्दांना लागू होईल 100%. कला, बला, स्थिरा, माला कोणता घ्या, माला घ्या, स्थिरा घ्या, बला घ्या, कला घ्या. आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहे की मालाच्या टेबलने हे बाकीच्यांचे कसे आन्सर काढायचे. बघा, इथे तुम्हाला 4 टेबल सेपरेट करायची गरज नाही. मालाचा टेबल करा, प्रथमापासून सप्तमी पर्यंत सर्वांच्या विभक्ती लर्न करा. त्याच विभक्ती सर्वांच्या या सर्व शब्दांना लागू होतात. म्हणजे त्या त्या शब्दानुसार त्या शब्दांना लागू होतात. काहीच चेंज नाही यांच्यामध्ये, काहीच. मालाचा टेबल स्थिराला लावा, स्थिराचा बलाला लावा, बलाचा कलाला लावा. एक्झाम मध्ये समजा कलाचा क्वेश्चन आला तर कलाचं आन्सर काढताना तुम्ही मालाचा टेबल वापरून शब्दरूपांचे आन्सर काढू शकता विद्यार्थ्यांना. हे बघा, आकारांचं झालं. त्यानंतर हे जे उरलेले सर्व आहेत, इकारांत, इकारांत, उकारांत, उकारांत, हे यातला कोणताही क्वेश्चन आला, आता संप्राप्ती आला, मती आला, प्रकृती आला, धमनी आला, नदी आला, रज्जू, धेनू, वर्षभ, वधू, एवढं टेबल करण्याची काही गरज नाही. यातला फक्त एकच टेबल करा, तो म्हणजे मतीचा. तो मतीचा टेबल केला तर तुम्हाला सर्वांचे आन्सर निघून जातील, प्रथमा विभक्तीपासून सप्तमी विभक्तीपर्यंत. काही रॅन्डम चेंजेस आहेत बघा, ते पण कुठे आहेत माहिती आहे का. आता इथे एक वचन, द्विवचन, बहुवचन असतं बघा. जसं आपण प्रथमा ते सप्तमी विभक्तीपर्यंत आपण कशाचे काढतो शब्द, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. यामध्ये बहुवचनामध्ये द्वितीय विभक्तीमध्येच रॅन्डम चेंज आहे, बाकी कशामध्ये रॅन्डम चेंज नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे 2 टेबल स्त्रीलिंगी शब्दांसाठी ध्यानात ठेवायचे. स्त्रीलिंगी शब्दांचं कोणताही एखादा शब्द एक्झाम मध्ये आला तर तुम्ही एकतर मालाच्या टेबलने सॉल्व्ह करा, जर तो शब्द आकारांत असेल. आणि जर तो शब्द इकारांत असेल, इकारांत, उकारांत, उकारांत असेल तर तो मतीच्या टेबलने सॉल्व्ह करा. आणि ज्या ठिकाणी काही रॅन्डम चेंज आहे तिथे स्टार करून ठेवा, कारण ज्या ठिकाणी पण चेंज आहे त्याच ठिकाणी क्वेश्चन विचारला जातो. असं का, तर कारण बाकीच्यामध्ये तर सगळ्यांमध्ये सेमच आहे ना. त्यामुळं जे पण ज्यांच्यामध्ये रॅन्डम चेंज येतात, आता मती, मी तुम्हाला काय म्हटले, मतीच्या टेबलने जे पण उरलेले सर्व टेबल आहेत ते सर्वांचं टेबलचं तुम्ही आन्सर काढू शकता. फक्त काही रॅन्डम चेंज येतोय आणि त्या रॅन्डम चेंजवरच क्वेश्चन विचारला जातो एक्झाम मध्ये. तर आपण या नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया, मालाचा टेबल आणि मतीचा टेबल, या 2 टेबलवरनं ज्या स्वरांचे शब्द आहेत सर्व त्या शब्दांचे आन्सर कसे काढायचे, एक्झाम मध्ये त्यांचे आन्सर सॉल्व्ह कसे करायचे आणि शब्द रूपांचे आन्सर कसे काढायचे हे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. आता इकडे बघा विद्यार्थ्यांनो, व्हाईट बोर्डवरती आपल्याला मालाचा टेबल दिलेला आहे. या मालाच्या टेबलवरनं जे उरलेले टेबल आहेत, स्थिरा, कला आणि अजून कुठला आहे, बला, या तिन्हीचे टेबल तुम्ही कसे सॉल्व्ह करू शकता. इकडे बघा, पहिले तर तुम्हाला मालाचा टेबल लर्न करायचा आहे. त्यामध्ये प्रथम विभक्तीपासून अष्टमी विभक्तीपर्यंत सर्वांचं एकदा जे विभक्ती आहेत सर्वांच्या लर्न करायच्या, तोंडपाठ करायच्या. आणि या सर्वांचा एक टेबल पाठ झाल्यानंतर तोच टेबल तुम्ही उरलेल्या शब्दांना लागू करू शकता. आता बघा, माला या शब्दाची विभक्त्या कशा दिल्यात प्रथमापासून अष्टमीपर्यंत. एक वचन मध्ये माला, माला, मालया, मालये, मालाया, मालाया, मालायाम, हे माला.
कधी पण अष्टमीमध्ये हे जे दिलेलं असतं ते पहिलं प्रथम विभक्तीलाच रिप्लेस केलेलं असतं. इथलं माला इथं करायचं, फक्त हे लावायचं तिथं स्टार्टिंगला. इथलं माले इथं रिप्लेस करायचं, हे माले, आणि इथं हे माला हवं. आणि त्यानंतर बघा विद्यार्थ्यांना, आता तुम्ही विद्यार्थ्यांना ही गोष्ट नोटीस केली तर काही ठिकाणी बघा सगळ्याच डाटामध्ये मग तो पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी कोणताही टेबल असू द्या, त्या गोष्टी तुम्हाला रिपीट दिसायला का रे? मालाभ्याम, मालाभ्याम, मालाभ्याम. त्यानंतर इकडे बघा मालाभी, मालाभ्य, मालाभ्य, मालाराम. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या प्रत्येक टेबलमध्ये रिप्लेस होत आहेत. फक्त विद्यार्थ्यांना क्वेश्चन कसा विचारला जातो, क्वेश्चन याच्यावर कधी येत नाही बघा. मालाभ्या, मालाभ्याम, याची विभक्ती कोणती आहे, हे क्वेश्चन वगैरे ओळखा वगैरे असं काहीच येत नाही. क्वेश्चन येतो जिथं चेंज आहे रँडम. आता इथं बघा माला, 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 ह्या जास्त करून क्वेश्चन एक वचनवर असतो आणि बहुवचन मधल्या प्रथम आणि द्वितीयावर असतो. खालचे जे हे आहेत उरलेले शब्दरूपाने त्याच्यावर जास्त क्वेश्चन नसतो, असला तर याच्यावर एक असतो सप्तमी. आणि बहुवचन मध्ये प्रथम द्वितीय, एक वचन मध्ये सगळेच पाठ करायचे. असं नाही की बाकी पाठ करू नका, पण जास्त फोकस यांच्यावर पाहिजे. एक वचन आणि बहुवचन मध्ये प्रथम आणि द्वितीय. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांना, हा झाला मालाचा टेबल. आता तुम्हाला क्वेश्चन कसा येतो बघा, मालामध्ये एक विभक्ती देतात कोणती तरी, म्हणजे शब्दरूपाने देतात. आता हे तुम्हाला क्वेश्चन आलाय समजा मालया, मालया शब्द आलाय तर शब्दरूपानी मध्ये शब्दरूपानी वाक्यशीर्ष येतं. मग त्यामध्ये मालय शब्द दिलेला आहे, त्या मालय शब्दावरून तुम्ही त्याचं ही ओळखायची विभक्ती कोणती आणि तो कोणत्या वचनात. आता मालया शब्द आल्यानंतर मी तुम्हाला सांगितले सॉल्व कसा करायचा. त्याचा मूळ शब्द घ्यायचा मालया. मालयाचा मूळ शब्द आहे माला, तो आहे कसा स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी शब्द आहे म्हटलं, हा कुठला आहे? आकारण शब्द आहे. आकारांसाठी सरांनी सांगितलं होतं की हा टेबल वापरायचा. आता मालाचा आहे म्हटलं मालाचाच वापरायचा या ठिकाणी. मालया, मालया म्हटलं मग तुम्ही आठवायचे त्या ठिकाणी, हा तृतीय विभक्ती एक वचन मध्ये येतोय मालया शब्द. मग या ठिकाणी जर क्वेश्चन आला असता बालया, बालया, बलाया आला असता, किंवा कलाया आला असता, किंवा स्थिराया आला असता, तर त्याचं आन्सर हेच होतं. आता बघा तिथं क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलंय कलाया, मग याच ठिकाणी रिप्लेस करायचा आहे फक्त शब्दाला. मालयाला रिप्लेस करा कलाया. मालाये, बलाये, कलाये, कुठला शब्द घ्या. मलायाह, बलायाह, मलायाह, बलायाह, हे रिपीट आहे दोन्ही पण. मलायाम, बलायाम, प्रत्येक ठिकाणी हे जे चार शब्द आहेत तेच रिप्लेस करायचे. तिथं बघा आता मालाम, मालामला बलाम म्हणू शकता, कलाम पण घेऊ शकता, स्थिराम पण घेऊ शकता. तेच शब्द आकारांत शब्द जेव्हा तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारले जातील आणि ते जर क्वेश्चन मध्ये असणारे जे शब्द आहेत ते जर स्त्रीलिंगी असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व क्वेश्चन कशाने सॉल्व्ह करायचे? मालाच्या टेबलने. कसे? ते स्त्रीलिंगी पाहिजेत आणि दुसरं म्हणजे ते आकारांत पाहिजे. त्यानंतर जे उरलेले सर्व इकारांत, इकारांत, उकारांत, उकारांत, हे जे चार स्वरांत आहेत त्या शब्दांसाठी कुठला टेबल सांगितलं मी तुम्हाला, त्या टेबलची आपण विभक्ती बघूया आणि त्याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जातात हे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. त्यानंतर नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांनो, तुमच्या समोर जे बाकीचे स्वरांत शब्द आहेत इकारांत, इकारांत, उकारांत, उकारांत, त्याच्यासाठी आपण एक टेबल दिलेला आहे. तो टेबल आहे मतीचा. त्या मतीच्या टेबलवरून जे उरलेले सर्व शब्द आहेत स्त्रीलिंगी, त्यांचा टेबल आपण सॉल्व्ह कसा करू शकतो हे बघूया. आणि जे पण काही रॅन्डम चेंजेस आहेत की ज्याच्यावरच क्वेश्चन विचारला जातो ते पण आपण समजून घेऊया. इकडे बघा, आता इथं मतीचा टेबल तुम्हाला दिलेला आहे. प्रथम विभक्तीपासून अष्टमी विभक्तीपर्यंत मतीचा टेबल तुम्हाला बोर्डवरती दिलेला आहे. यामध्ये बघा विद्यार्थ्यांना, एक वचन मध्ये सर्व विभक्ती लर्न करा तोंडपाठ. मती, मतीह, मतीम, मत्या, मत्ते, मत्याह, मत्याह, मत्याम, हे मते. इथे शेवटला त्याच्यावर कधीच क्वेश्चन येत नाही, करू पण नका. आणि जरी आला बाय चान्स तर हे वरचं जे लिहिलंय त्याच्यावरूनच हे करायचंय, तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. इकडे बघा, त्यानंतर हे द्विवचन दिले, त्यानंतर बहुवचन पण बघा. या प्रत्येक टेबल मध्ये तुम्हाला रॅन्डम क्वेश्चन कुठून तयार होतो तर इथून प्रथम आणि द्वितीय विभक्तीमधून. कारण इथेच चेंजेस आहेत प्रत्येक ह्याच्यात. धमनी, नदी, रज्जू, धेनू, वर्षभ, वधू, या सर्वांचे जे टेबल आहेत, धमनी, नदी, रज्जू, धेनू, वर्षभ, वधू, ते सर्व टेबल मतीच्या टेबलने सर्व 99% सेम आहेत. फक्त चेंज या ठिकाणी आहे प्रथम आणि द्वितीय विभक्तीमध्ये, एवढं लक्षात ठेवायचं आहे फक्त. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांनो, हे आता बघा मतीची झालं, त्यानंतर प्रकृतीचं पण सेम टेबल असंच आहे. प्रकृतीह, प्रकृतिम, प्रकृत्या, प्रकृत्ये, प्रकृत्याह, प्रकृत्याह, प्रकृत्याम, हे अशा प्रकारे टेबल आहे. त्यानंतर प्रकृती, प्रकृती, प्रकृत्याम, हे तर सेमच असतं. भ्याम, भ्याम लावायचं आहे फक्त, सेम सगळं त्यामध्ये तसंच आहे. संप्राप्तीचं घ्या, तेनीचं तर काय टेन्शन नाही कारण ते इकारांत आहे तिन्ही पण. बाकीचे आहेत धमनी, धमनीचं बघा आता धमनी ह, इथं विसर्ग बरं का, धमनी ह, धमनीम, धमन्या, धमन्ये, धमन्याह, धमन्याह, प्रत्येकाचा टेबल सेम आहे. फक्त या ठिकाणी हे जे उरलेले सर्व शब्द आहेत, धमनी, नदी, रज्जू, धेनू, वर्षभ, वधू, हे द्वितीय विभक्तीमध्ये बहुवचनामध्ये आहे तसे लागतात, त्यापुढे फक्त विसर्ग लागतो.
आता इथं मतीच्या टेबलमध्ये बघा, मती प्रकृती संप्राप्ती असेल तर त्या ठिकाणी मतीचं काय झालंय मत आहे, प्रकृतीचं काय झालं प्रकृतीय, संप्राप्तीचं काय झालं संप्राप्तीय, य लागले त्या ठिकाणी आणि पुढे विसर्ग लागलाय. पण बाकीचे जे शब्द धमनी, नदी, रज्जू, धेनू, वर्षभू आणि वधू यांच्यामध्ये आहे तसा शब्द लिहायचा. धमनीमध्ये धमनी लिहायचं आणि पुढे विसर्ग लिहायचा. नदी आला तर नदी, द्वितीय विभक्तीमध्ये बहुवचनामध्ये नदी लिहायचं आणि विसर्ग द्यायचा. हाच रॅन्डम चेंज आहे फक्त. काही ठिकाणी 99% तुम्हाला हा टेबल मतीच्या टेबलने सगळे सॉल्व्ह करायचे स्त्रीलिंगी शब्दांसाठी. फक्त रॅन्डम चेंजेस या ठिकाणी बघायचे प्रत्येक टेबलमध्ये एकदा क्रॉस चेक करून. 99% सेमच आहे, पण या ठिकाणी फक्त थोडे चेंज करायचे, बाकी सगळे टेबल सेम आहेत. अशा प्रकारे तुम्ही स्त्रीलिंगीचा टेबल या मतीच्या टेबलद्वारे सॉल्व्ह करायचा आहे. आता विद्यार्थ्यांना क्वेश्चन कसा विचारला जातो बघा. तुम्हाला आता इथे देतील एखादा शब्द तर रज्जू आहे, रज्जू मग ह्या टेबल नुसार सॉल्व्ह करायचं. तुम्हाला आता क्वेश्चनला विचारलं जातं रजवा, रजवा, मग रजवा कुठल्या शब्दामध्ये, आता इथं तर येऊ शकत नाही रजवा कारण विशेष येत नाही इकडे, तर त्यानंतर इथं पण येऊ शकत नाही रजवा. रजवा कधी पण, आता बघा इकडं तुम्हाला जर क्वेश्चन विचारला ना कोणत्याही शब्द रूपांचा, तर आधी एक वचनचाच टेबल हे बघायचं, स्कॅन करून बघायचं की बाबा यातला आन्सर तर येत नाहीये, कारण 99% जास्त करून ह्यातलंच आन्सर असतं एक वचन मधलंच. आता बघा रजवा, इथं काय मतीच्या टेबलने सांगितले मतीय, मतिम, मत्या, मत्ते, मत्याह. आता इथं मत्या दिले बघा, मत्या, इथं रजवा येते. तुम्ही एकदा क्रॉस चेक करून बघा टेबलमध्ये, इथं मत्याच्या ठिकाणी काय ते रजवा, म्हणजे इथं धेनू असतं तर काय असतं धेनवा. असं म्हणजे या ठिकाणी शब्दांना त्या कोरिलेट करायचंय तुम्ही की ह्या ठिकाणी शब्द कसा लागू शकतो. अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह होतात विद्यार्थ्यांना. जेव्हा पण हे पूर्ण स्वरांचा टेबल कम्प्लीट होईल त्यानंतर आपण क्वेश्चन कसे आले युनिव्हर्सिटीला ते आपण सॉल्व्ह करूया. यानंतर बघूया आपण नपुंसकलिंगीचा जो टेबल आहे शब्द रूपांसाठी, त्यामध्ये पण 2 टेबल तुम्हाला लर्न करायचे. त्या 2 टेबलद्वारे पूर्ण नपुंसकलिंगीचे तुम्हाला आन्सर काढता येतील. ठीक आहे विद्यार्थ्यांना. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांना नपुंसकलिंगी शब्दांसाठी कसं काढायचं आन्सर, इकडे बघा. आता बोर्डवरती तुम्हाला नपुंसकलिंगी शब्दांचा टेबल दिलेला आहे. स्वरांचे शब्द बघा, अकारांत, अकारांत, इकारांत, इकारांत, उकारांत, तुकारांत. अकारांत शब्द आहे पित्त आणि वन, नपुंसकलिंगी आहे शब्द. आकारांसाठी शब्द नाही आहे. इकारांत अस्ति, वारी, दधी, अक्षी. त्यानंतर इकारांत नाही आहे शब्द. उकारांत अश्रू, मधु. हे उकारांत उकारांत फरक आहे. पहिला उकार आणि याच्यावर दुसरा मोठा उकार म्हणजे काय मोठा उकार. तर याच्यामध्ये बघा आता हा टेबल कुठला दिलाय तुम्हाला, इथे दिलाय पित्त आणि वनचा टेबल. म्हणजे पहिला जो टेबल आहे तो अकारांचा टेबल आहे, पित्त आणि वन. यामध्ये कोणताही एक टेबल करा. आता मी इथं पित्तचा टेबल दिलाय, कोणताही बघा. आता याच्यामध्ये तुम्हाला हा पित्तचा जो टेबल आहे तो एकदम असा राम सारखाच टेबल दिसेल, कारण हा पण कसा पित्त यामध्ये अकारांत लागते बघा. पण हा शब्द कसा आहे नपुंसकलिंगी असल्यामुळे, नाहीतर इथे सगळाच्या सगळा कसा शब्द रामचा टेबल लागला असता. पण का लागला नाही, कारण तिथं पित्त हा नपुंसकलिंगी शब्द आहे, बाकी याच्यामध्ये अकारांत लागतंय. बघा आता पित्तचा टेबल, इथं पित्तम, पित्तम, पित्तेन, पित्ताय, पित्तात, हे सगळं खाली रामच्या टेबल नाही सगळं. इथं फक्त चेंज केलंय. तर राम होतं राम, रामम, रामेन, रामाय, रामात, रामस. तो पित्तम फक्त इथं चेंज झालाय बघा, बाकी सगळं रामच्या टेबल नाही टेबल. इथं बघा पित्ते, पित्ते, पित्ताभ्या, हे तर आहे सेमच आहे. त्यानंतर पित्त आणि पित्ता, इथंच फक्त थोडाफार चेंज आहे बघा प्रथम आणि द्वितीय विभक्तीमध्ये. पित्ते इथून सगळं खालीच आहे, पित्तेभ्य, पित्तेभ्य, पित्तानाम, पित्तेशु, सगळं सेम आहे. आणि यामध्ये पित्त आणि वन, वनावर पण असंच क्वेश्चन आला तर इथं वनाय आलं, वनाय. मग वनायचा मूळ शब्द काय वन, वन कसा शब्द आहे नपुंसकलिंगी, तो कसा आहे मग बघायचं कुठल्या ह्याच्यात लागू होतो. मग वनाय रिलेट करायचं पित्तायला. पित्ताय मग कुठला आहे चतुर्थी विभक्ती एक वचन, त्याचा आन्सर झाला चतुर्थी विभक्ती एक वचन, हे त्याचं काय झालं आन्सर. असं आता जे इकारांत इकारांत उकारांत जे खालचे उरलेले आहेत त्यामध्ये एक टेबल पाठ करायचा मधुचा टेबल. त्या मधुच्या टेबलने तुम्हाला अस्ति, वारी, दधी, अक्षी, अश्रू सर्व टेबल सॉल्व्ह होतील. त्यामध्ये कुठला लर्न करायचा मधुचा टेबल. हे जे सर्व स्वरांचे टेबल आहेत, आपण कितीतरी नावं शिकलो विद्यार्थ्यांना, हे पित्त वन असे अकारांत इकारांत एवढे शब्द शिकलो, एवढे टेबल करायची गरज नाहीये. मी तुम्हाला फक्त 6 टेबल स्वरांमध्ये शिकवले, पुल्लिंगीमध्ये 2, नपुंसकलिंगीमध्ये 2 आणि स्त्रीलिंगीमध्ये 2. प्रत्येकाचे 2-2 टेबल करायचे. आणि बरेच असे टेबल आहेत, आता इथं बघितला पित्तचा बघितला, तो कशाला रिलेट करतोय रामला. म्हणजे आपण 6 टेबल मध्येच पूर्ण स्वरांचे टेबल कम्प्लीट केले. त्यानंतर शेवटला आपण रोकारांचा टेबल बघूया, त्यामध्ये पण 1 ते 2 टेबल लर्न करायचे. मॅक्झिमम एकच सांगू आपण त्यामध्ये, कळलं तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया आता मधुचा टेबल, आणि मधुच्या टेबलने बाकी टेबलला कसा रिलेट होतो, इकारांत अस्ति, वारी, दधी, अक्षी यांना कसा रिलेट होतो हे आपण या ठिकाणी बघूया आता. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांनो, जे उरलेले स्वरांचे शब्द आहेत अस्ति, वारी, दधी, अक्षी, अश्रू, मधु, हे उकारांत आणि हे इकारांत,
या सर्व शब्दासाठी एकच टेबल लर्न करा, तो म्हणजे मधुचा टेबल. बोर्डवरती मधुचा टेबल दिलेला आहे, एकच टेबल पाठ करा. त्या टेबलने तुम्हाला सर्व चे शब्द रूपाने आन्सर काढता येतील. अस्ति, वारी, दधी, अक्षी. आता मधुचा टेबल बघा, एक वचन मध्ये प्रथमापासून अष्टमी पर्यंत. मधु, मधु, मधुना, मधुने, मधुनः, मधुरः, मधुनी, हे मध्ये. मधुनी, मधुनी, मधुभ्याम यामध्येच बघा, हेच महत्वाचं असतं हे पहिलं, कारण बाकीच्यांमध्ये इथं मधुभ्याम मधुभ्याम जास्त ते रिपीट झाले सगळ्या टेबलमध्ये. आता इथे जास्त लक्ष कुठे ठेवायचं तुम्हाला सांगू. इथं बघा, मधु मधु प्रथम द्वितीयमध्ये सेम आहे. त्यानंतर मधुनी मधुनी दुसरी वेलांटी आहे नला, आणि याच्यामध्ये मधुनीला पहिली वेलांटी आहे बहुवचन मध्ये. नीट लक्ष ठेवून बघायचंय प्रत्येकामध्ये. आता इथं तुम्हाला जर अस्ति आला असता किंवा वारी आला असता किंवा दधी आला असता किंवा अक्षी आला असता. आता इथं अक्षी घ्या, अक्षी म्हणजे एक वचन मध्ये कसं आन्सर येईल, तर अक्षीच राहील. अक्षी इथं पण राहील. अक्षिनी दुसरी वेलांटी राहील नीला, आणि इथं अक्षिनीला पहिली वेलांटी राहील. म्हणजे कळलं का तुम्हाला शब्दांना कसं कोरिलेट करायचंय. त्यानंतर इकडे बघा, आता जे उरलेले शब्द आहेत ते शब्दांमध्ये तुम्हाला जास्त करून सांगतो, ह्या दोन मध्येच तुम्हाला जास्त फोकस करायचा, कारण या दोन मध्येच आन्सर जास्त विचारलं जातं बहुवचन मध्ये. आणि जे बाकीचे उरलेले सर्व आहेत मधुभी, मधुभ्य, मधुराम, एक क्वचित, याच्यामध्ये सप्तमी, षष्टी आणि सप्तमीवर क्वेश्चन विचारला जातो. प्रत्येक टेबल मध्ये तुम्हाला ध्यानात ठेवायचं एक वचनचा पूर्ण टेबल आणि बहुवचनचं प्रथम, द्वितीय आणि षष्टी आणि सप्तमी यातूनच जास्त क्वेश्चन विचारला जातो. समजलं. मधुचा टेबल बघितला, अश्रू, अश्रू पण सेम, अश्रू अश्रू, अश्रुना, अश्रुने, अश्रुनः, अश्रुनः, अश्रुनी. किंवा इथं अस्थिचा घ्या, अस्थिचा टेबल कसा बनेल मग ह्या मधुच्या टेबलला कोरिलेट करून. आता इथं जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं की अस्थिनः हा एक शब्द दिला, कुठला, अस्थिनः, अस्थिनः विसर्ग दिला, तर मग त्याची शब्दरूपाने कशी काढायची. अस्थिनः मूळ शब्द काय, अस्ति, तो कुठला आहे, नपुसलिंगी. कशामध्ये येतो, इकारांत. इकारांत असो उकारांत असो कोणताही शब्द असो, कोणत्या टेबलने सॉल्व्ह करायचा, मधुच्या. मग मधुला कम्पेअर करा, आधी एक वचनचं बघायचं. मधुचं बघ काय, मधु मधु, मधुना, मधुने, मधुनः. इथं बघा, मधुनः आलंय का, अस्थिनः शब्दाला कोरिलेट झालं का, झालं. मग इथं दोन वेळा दिसायला तुम्हाला मधुनः मधुनः, दोन्हीतलं कुठलंही आन्सर बरोबर आहे, पंचमी किंवा षष्टी. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आपण बघितला नपुसलिंगीचा टेबल बघितला, पुल्लिंगी बघितला, स्त्रीलिंगी बघितला. यामध्ये आपण 6 टेबल टोटल लर्न केले. आता बघूया आपण ऋकारांसाठी. त्यामध्ये पित्त, मातृ, धातू असे शब्द आहेत, त्यासाठी कोणता टेबल लर्न करायचा या ठिकाणी आपण बघूया. नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांनो, आता ऋकारांत शब्दांसाठी टेबल. इथे एक वचन, द्विवचन आणि बहुवचनचा टेबल आपण घेतला नव्हता. एकदम सायमल्टेनियसली आपण तिन्ही टेबल आता या ठिकाणी घेतोय. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसलिंगी मध्ये जे पण ऋकारांत शब्द आहेत, म्हणजे ज्या शब्दांचा अंत रू, म्हणजे आता बघा इथं नृ, रू लागते, त्याचा अंत कुठल्या स्वराने होतो, रू. नंतर धातृ, धातृ, त्या ठिकाणी पण रू हा स्वर लागतोय. पितृ, मातृ, ज्ञातृ, धातृ, या ठिकाणी 2 धातृ आले बघा, नपुसलिंगी मध्ये पण आलाय आणि पुल्लिंगी मध्ये पण आलाय. त्यामुळे धातृवरच क्वेश्चन जास्त विचारला जातो. तर थोडं रॅन्डम चेंज दोन्हीच्या टेबलमध्ये, बाकी सगळा टेबल सेम आहे धातूचा दोन्हीचा, पण रॅन्डम चेंज आहे. आणि दोन्हीकडे बी आल्यामुळे क्वेश्चन याच्यावर हमखास विचारला जातो. आता एवढे जे टेबल दिले तुम्हाला, नृ, धातृ, पितृ, 3 1 4 5 6 शब्द आहेत. मग 6 शब्दांवर एकच टेबल लर्न करायचं आहे. फक्त ज्या पण ठिकाणी रॅन्डम चेंज आहेत त्या टेबलमध्ये ते तुम्हाला सांगतो, तेवढंच लर्न ठेवायचंय. आता इकडे बघा, मी तुम्हाला पितृचा टेबल दिला. या पितृच्या टेबल सर्व पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसलिंगी शब्दांना लागू होतोय. या ठिकाणी बघा पितृचा टेबल, एक वचन मध्ये बघा, पिता, पितरम, पित्रा, पित्रे, पितुः, पितू, पितरी, पित. हाच टेबल कोणासाठी लागू होते, तर धातृसाठी. धाता, धात्रम, धात्रा, धात्रे, धातू, धात्र, धातू, धात्री, धातू असा टेबल लागू होते. या ठिकाणी पण धातृ, धातृ, धातृभ्याम, धात्राभ्याम या सेम टेबल या ठिकाणी लागू होते. फक्त जो स्त्रीलिंगी शब्दामध्ये बघा, मातृचा जो शब्द आहे, बेसिक शब्द. आता मातृ जर शब्द तुम्हाला क्वेश्चन मार्क मध्ये विचारला तर त्याचा मूळ शब्द माता नाहीये. बरेच जण इथं चुकतात की मातृ शब्द आल्यानंतर त्याचा बेसिक शब्द माता लिहितात आणि मग बघतात माता शब्द कशा लिहितो, माता आकारांत. ते वेगळेच मग दुनियेत जातात आणि आन्सर चुकून बसतात. मातृ टेबलचा मूळ शब्दच मातृ आहे, त्याचा अंत ऋकारांत या स्वराने होतो. मातृ टेबल आला तर पिताच्या टेबलने सॉल्व्ह करायचा आहे. सेम शब्द, सेम सर्व प्रथमापासून अष्टमी पर्यंत त्याचे आन्सर आहेत. फक्त रॅन्डम चेंज आहे. बहुवचन मध्ये, द्वितीय विभक्तीमध्ये ज्या ठिकाणी पण पितृ आले तिथं फक्त मातृ म्हणजे मातृ विसर्ग, एवढंच फक्त त्याचा आन्सर तिथं चेंज करायचं. कुठं, बहुवचन मध्ये द्वितीय विभक्ती, इथं पितृ आलाय त्या ठिकाणी फक्त मातृ, बाकी सगळा टेबल सेम आहे. एवढाच चेंज आहे या ठिकाणी फक्त स्त्रीलिंगी मातृ शब्दासाठी.
मातृवर पण क्वेश्चन आलेला आहे आणि हाच क्वेश्चन होता की त्याची विभक्ती काय, तर ती आहे द्विवचन. बरेच जण मातृ म्हटलं बेसिक शब्द म्हणतात प्रथमा असेल, प्रथमा बहुवचन विभक्ती असेल, तसं नाहीये. या ठिकाणीच फक्त रॅन्डम चेंज आहे, बाकी सगळा टेबल सेम आहे. मातृ, मात्रम, मात्रा, मात्रे, मातुः, मात्र, मातु, सेम सगळा टेबल सेम आहे. तर आता नपुसलिंगीसाठी बघा ज्ञातृ आणि धातृ. आता इथं ज्ञातृ आणि धातृसाठी पण सेम पित्ताचा टेबल लागलेला आहे. या ठिकाणी ज्या पण ठिकाणी रॅन्डम चेंज आहे तो आहे प्रथम आणि द्वितीय विभक्तीमध्ये, एकवचन, द्विवचन, बहुवचन मधल्या प्रथम आणि द्वितीय मध्ये प्रत्येकामध्ये रॅन्डम चेंज आहे. तो चेंज मी या ठिकाणी दिला आहे. आता इथं ज्ञातृचं केलं आपण, समजा ज्ञातृचं बघा इथे काय दिलंय मी तुम्हाला धातृचं. एकवचन, द्विवचन, बहुवचन मध्ये त्यांची विभक्ती बघा. धातृ, धातृ, धातृनी, 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 धातृनी पहिली वेलांटी बहुवचन मध्ये, द्विवचन मध्ये दुसरी वेलांटी. तेच टेबल फक्त या ठिकाणी रिप्लेस करायचे. कशासाठी, जर नपुसलिंगी मध्ये शब्द विचारला असेल ज्ञातृ किंवा धातृ. आता तुम्हाला जर क्वेश्चन कसा आला धातृनी, धातृनी हा जर क्वेश्चन आला त्याची शब्द रूपाने काढा म्हटले, आता तुम्ही विचार करसाल धातृनीचा मूळ शब्द तर धातृ आहे आणि धातृ तर इकडे पण आहे, पुल्लिंगी मध्ये पण आहे आणि नपुसलिंगी मध्ये पण आहे. पण धातृनी पहिली वेलांटी असणारा धातृनी पुल्लिंगी मध्ये येतोय का रे? आता पुल्लिंगी म्हटलं पितृच्या टेबलनी, मग इकडे बघायचं धातृनी कशामध्ये, इकडे येऊ शकत नाही. धातृनी कुठे दिसतोय का किंवा पितृनी कुठे दिसतोय का? दिसतच नाही. मग तेव्हा लक्षात ठेवायचं, जेव्हा पण पुल्लिंगी धातृ मधलं आन्सर तुम्हाला भेटणार नाही धातृसाठी, तेव्हा मग बघायचं नपुसलिंगीसाठी शब्द. धातृ कशामध्ये आलं, बहुवचन, प्रथम विभक्ती किंवा द्वितीय विभक्ती, दोन्हीचं आन्सर लिहिलं तरी चालतं, प्रथम विभक्ती किंवा द्वितीय विभक्ती. सेम इकडे धातृ, धातृ, धातृनी, धातृनी, ह्याच्यावरच क्वेश्चन विचारला जातो विद्यार्थ्यांना. जे पण रॅन्डम चेंज आहे, विभक्ती, प्रथम विभक्ती, द्वितीय विभक्ती, ही पाठ करायची. कशासाठी, नपुसलिंगीसाठी. बाकी जो पिताचा टेबल आहे पुल्लिंगीसाठी हा पूर्ण पाठ करायचा आणि मातृचं एवढंच रॅन्डम चेंज ध्यानात ठेवायचा फक्त. हा झाला पूर्ण आपला रुकारांसाठी. या रुकारांच्या टेबलवरती 100% एक क्वेश्चन तुम्हाला एसएक्यू मध्ये असतो आणि एक क्वेश्चन एलएक्यू मध्ये असतो. त्या रुकारांमुळे तुम्हाला 3 ते 4 मार्क आरामात मिळतात. त्यामुळे रुकारांचा जो टेबल आहे तो पित्राच्या टेबलने सॉल्व्ह करायचा. पितृ हा टेबल तुम्हाला पूर्ण तोंडपाठ ठेवायचा आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर आपण स्वरांचा पूर्ण टेबल या ठिकाणी शिकलो आणि या शब्दरूपाने चॅप्टर मध्ये तुम्हाला जवळजवळ 10 ते 15 मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे. त्यामुळे हे स्वरांचे जे 6 टेबल आहे तुम्ही एकदम तोंडपाठ ठेवायचे. त्यानंतर आपण घेणार आहोत त्याच्यावरती क्वेश्चन कसे आले ते तुम्हाला समजावून सांगूया आपल्या पीडीएफ फॉर्मॅटमध्ये, जो की आपल्या ग्रुपवर पडलेला आहे आणि तोच सर्वांनी सॉल्व्ह करून आपल्याला जेवढं क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल तेवढं शब्दरूपांचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.